नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आजच्या व्हिडिओचा विषय आहे जी काही मंडळी आपली मृत झालेली आहेत किंवा मृत्यू पावलेली आहेत त्यांच्या नावापूर्वी आपण कोणतं विशेषण वापरावं. याचं कारण असं आहे की मी पितर किंवा पित्र याच्यावर व्हिडिओज बनवले आणि ते यूट्यूबवर टाकले पण, आणि मला आनंद होतो की खूप चांगला प्रतिसाद आपण दिला. काही जण मला प्रत्यक्ष भेटायला देखील आले. तर त्यातली एक व्यक्ती अविनाश मोरे हे सद्गृहस्थ मला विशेष म्हणजे वेळ घेऊन भेटायला आले घरी. त्यांनी चर्चाही केली. म्हटले, सर मला तुमचा तो मुद्दा खूप आवडला की आपण पूर्वजांचं स्मरण करणं, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं, नमन करणं, वंदन करणं, ह्या गोष्टी खरं म्हणजे पितर किंवा पित्र या उद्देशानं आपण ते करतो. परंतु जे नंतर काही वेगळंच त्याला आपण एक बिभत्स स्वरूप देऊन टाकलं, तर त्याला बगल देऊन आपण आपला जो काय असा निखळ झरा चालवायचा त्याच्याविषयी मी बोललो. ते व्हिडिओज आपल्या सर्वांसाठी उपलब्ध आहेत. भाग 1, भाग 2 ते तुम्ही सर्व बघू शकता. तर त्याच्यात मी प्रतिमेविषयी बोललो होतो की आपल्या पूर्वजांचे जसे जुन्या काळात आपण टाक करून घ्यायचं, म्हटलं मी टाक. मग काही जण चित्र बनवून घ्यायचे, कारण फोटोग्राफी वगैरे नव्हती. नंतर हे या प्रतिमा आल्या, फोटोज आले. आता काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध होऊन गेल्या, पण जुन्या काळात नव्हत्या ना. मग आपण त्या पद्धतीनं स्मरण केलं. तर मग आता घराघरात आपल्याला फोटोज वगैरे दिसतात, प्रतिमा दिसतात. तर मग त्यांनी असं मला म्हटलं की सर, आता जर आपल्याला प्रतिमा बनवायची, मग त्यांनी त्यांच्या आजोबांचा आणि वडिलांचा उल्लेख केला. तर आता मला प्रतिमा ही थोडीशी लोकांना प्रेरणा देणारी दिसली पाहिजे, त्याच्यातून चालना देणारी दिसली पाहिजे. तर ते त्याच्यासाठी मला भेटायला आले. मला आनंद याचा वाटला की बरेच जण फोनवरूनच सगळ्या गोष्टींची माहिती अपेक्षित करतात. तर ते सद्गृहस्थ मला भेटायला आल्याच्या नंतर आमची निवांत चर्चा वगैरे झाली. मी सर्वप्रथम त्यांना धन्यवाद याच्यासाठी दिले की म्हटलं तुमच्या मनात तो चांगुलपणा आहे म्हणून ते तुम्हाला आवडलं. काही जण त्याच्यावर विचार करतात, आपण त्यांना वेळ पण देऊयात. आलं लक्षात? तर मग ते मला म्हटले की सर, आता मी माझे वडील आणि आजोबा हे मयत झालेले आहेत, मृत्यू पावलेले आहेत. तर त्यांच्या जे काही प्रतिमा बनवणार आहे तर त्यांच्या नावापूर्वी मी कोणतं विशेषण वापरावं. परत असं नको व्हायला की फोटोज वगैरे बनवलेणारे हे विशेषण अपेक्षित नाही किंवा ते काहीतरी वेगळाच अर्थ देऊन जातं. आता बहुतांश आपण विशेषण कोणते वापरतो मी ते काय तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही सर्व समाज बांधव आहात, आपण समाजातच राहतो. प्रत्येकाच्या घरी, इव्हन आपल्या स्वतःच्या घरी पण तुम्ही वेगवेगळ्या प्रतिमा, आजी, आजोबा, पंजोबा, एखादा अपघातानं कुणी गेलेले, अशा ह्या सगळ्यांचे आपण फोटोज वगैरे बनवून घेतो. आणि त्यांच्या नावापूर्वी कुणी दिवंगत, कोणी कैलासवासी, कोणी स्वर्गवासी किंवा कोणी वैकुंठवासी, असे वेगवेगळे सगळे हे विशेषणं तुम्हाला माहीत आहे. आता अडचण काय होते, हे सगळे जे विशेषण आहेत ना, हे पारलौकिक अर्थ दर्शवतात. याचा अर्थ ते आपल्या आणि त्या व्यक्तीशी कुठंतरी थोडासा संबंध असा धूसर करत नेतात, मधात एक अंतर टाकतात. ते विशेषणं तुम्ही सर्व बघू शकता. मग आता हे विशेषणं बरं, त्याच्यातही असं वैविध्य इतकं येऊन बसलं की प्रत्येकाच्या घरी वेगवेगळे विशेषणं दिसायला लागतात. मग असा एखादा मुलगा विचारेल ना की पप्पा, आपल्या घरी तर आपण फोटोमध्ये दिवंगत लावलं, यांच्या इथं यांनी स्वर्गवासी लावलं, तिसऱ्याच्या इथं कुणीतरी कैलासवासी लावलं, कुणीतरी वैकुंठवासी लावलं. मग हे असं का, हे असं का? तर मग आता थोडंसं आपण काय म्हणू, असं होतंय तसं होतंय, आपण ते चालढकल करून नेली. बरं, मी परत कोणता मुद्दा बोललो की हे जे काही दर्शवितात विशेषणं, हे आपले पूर्वज आणि आपल्यामध्ये थोडंसं अंतर वाढवणारे विशेषण आहेत. आणि लक्षात, मग आता ते तुम्ही वापर आलेलो आहोत आपण. मग आता आपल्याला आणखीन एक पाऊल पुढं कसं जाता येईल, एक एक पाऊल आपल्याला पुढं जायचंय, तेही विकासाच्या दृष्टीनं. म्हणून मी सीमोल्लंघन हा जो एक मुद्दाम व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही बघा की आपली संस्कृती आपल्याला प्रेरणा देत राहते की पुढे चाला, पुढे चालत राहा, विकासांच्या ह्या सीमा उल्लंघन करीत पुढे चाला, आहे त्या डबक्यात साचू नका.
तर आजचा व्हिडिओ त्या उद्देशानं मी घेतलेला आहे की आता मुद्दा बघा, एखादी व्यक्ती तुम्हाला म्हणेन काय गरज आहे फोटोंची, हे प्रतिमा बनवून घ्यायची काय गरज आहे. तर मित्रांनो, आता थोडक्यात बोलतो, व्हिडिओ फार मोठा होईल. ते आपले प्रेरणास्त्रोत आहेत. आपले पूर्वज, आपले वाडवडील हे आपले काय आहेत, प्रेरणास्त्रोत आहेत, ऊर्जा स्त्रोत आहेत. त्याच्यामुळे फोटो बनवायला अजिबात अडचण नाही, ती बनवावा. आता एखादा म्हणेन काय तो कागदाचा तुकडा आहे, असं तुम्हाला वाटतं, असं तुम्हाला वाटतं. आम्ही त्याच्यात आमच्या पूर्वजांचं, आमच्या वाडवडिलांचं अस्तित्व शोधतो, ते आमच्यात आहेत. आलं लक्षात? म्हणून मी ते विशेषण टाळले. कोणते? जे मी बोललो अगोदर. मग आता आपण प्रतिमा बनवून घेताना नाव वगैरे पूर्ण, बरेच जण जन्मदिनांक ज्यांचा उपलब्ध आहे, ज्यांचा नाही आहे त्यांचा सोडून द्या, मृत्यू दिनांक उपलब्ध असतो, वार, सगळी ती माहिती अगदी आपण व्यवस्थित लिहित आहोत. मग आता राहिला प्रश्न विशेषण कोणतं घ्यायचं. तर त्या मोरे या सद्गृहस्थाचा मी ऋणी आहे की त्यांनी माझ्याशी चर्चा केली आणि मला हा व्हिडिओ बनवावासा वाटला. मित्रांनो, हे सगळे विशेषण तुम्ही वापरता, काही हरकत नाही, पण त्याच्यापेक्षा एक बेटर, त्याच्यापेक्षा एक चांगलं विशेषण आपण आज इथं चर्चेला घेणार आहोत. तर माझं असं मत आहे की जी व्यक्ती मयत झालेली आहे किंवा मृत्यू पावलेली आहे तिची आपण प्रतिमा बनवत आहोत, तर प्रचलित विशेषणाऐवजी आपण जर स्मृती रूप हे विशेषण वापरलं तर ते अधिक चांगलं राहील. आता स्मृती म्हणजे काय? स्मृती म्हणजे काय? तर आठवण. आठवण हा तर शब्द आपल्या लक्षात आल्यानंतर स्मृती म्हणजे काय, ते आपल्या आठवणीमध्ये आहे. अहो, तेच तर सत्य आहे. ईश्वर कशात आहे? स्मरणातच आहे ना, आठवणीतच आहे ना. नामस्मरण याचा अर्थ काय असतो बरं? ईश्वरांचं स्मरण करणे म्हणजे काय? किती चांगला रस्ता दिला. आपण डायरेक्ट त्यांच्या संपर्कात जातोय. विषय लक्षात ठेवा, त्या नामस्मरणाचा जो संतांनी वगैरे आपल्याला जो हा राजमार्ग करून दिला होता भक्ती रूपानं, त्यांनी शब्द भक्ती वापरला, परंतु काय करा म्हटले? ते काय करा म्हटले? यज्ञ याग विधी येणे नो ही सिद्धी, ती वायात उपाधी दंभधर्म, ते नाही बनले नामस्मरण. मग नाम स्मरण, स्मरण स्मृती, आठवण, स्मरण करीत राहा. मग मी जे तुम्हाला विशेषण सांगतोय की स्मृती रूप आपले पूर्वज, आपले वाडवडील हे आपल्या सोबतच आहेत. आणि ते कशात आहेत बाबा? तर ते स्मृतीमध्ये आहेत. दुसरा शब्द वापरला मी, आठवण. ते आपल्या आठवणीच्या रूपानं, त्यांच्या स्मृतीच्या रूपानं आपल्या आजूबाजूला आहेत, आपल्यात आहेत. त्याला बरेच जण दुसरा एक पर्याय शब्द घेतात, स्मृती शेष. स्मृती शब्द सांगितला मी, आठवण. शेष, शेष म्हणजे काय? उर्वरित, उरलेला, राहिलेला भाग, शेष. आलं लक्षात? म्हणजे आठवणीच्या रूपानं, स्मृतीच्या रूपानं ते आपल्यामध्ये राहिलेले आहेत, ते आपल्यामध्ये आहेत. आता मग मी जे तुम्हाला अगोदरचे विशेषण म्हटलं होतं की आपल्यामध्ये आणि आपल्या पूर्वजांमध्ये एक जी दरी येते ती ह्या स्मृती रूप किंवा स्मृतिशेष शब्दाने येते का? नाही येत. कारण ते आपल्यात आहेत, फक्त ते देहरूपानं नाहीत. देहरूपानं नाहीत. मग कोणत्या रूपानं आहेत ते आपल्यामध्ये? तर ते आपल्यामध्ये आहे जसं मी ईश्वराचं सांगितलं की नामस्मरण, स्मरणात आहेत, ते आपल्या स्मृतीमध्ये आहेत. मग हे पूर्वज, आपले वाडवडील आपल्यामध्येच आहेत. कोणत्या रूपानं आहेत? स्मृतिशेष, स्मृती रूप. जेव्हा जेव्हा आपण त्यांच्याविषयी बोलत असतो, त्यांची आठवण काढत असतो, म्हणजे ते आपल्यासोबत आहेत. बऱ्याच वेळा आपल्या एखाद्या घरातली व्यक्ती, आपल्या मित्रपरिवारातली व्यक्ती दूर कुठेतरी नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त, शिक्षणानिमित्त असते. आपण दोघं तिघं जेव्हा बोलत बसतो, त्यांच्याविषयी बोलतो, म्हणजे काय? ते शारीरिकदृष्ट्या येथे नाही येत, पण कोणत्या रूपानं आपल्यात आहेत? आठवणीच्या रूपानं, स्मृतीच्या रूपानं. म्हणजे आपण त्यांच्याशी बोलतोय, त्यांच्याविषयी बोलतोय. म्हणून माझी सुजाण नागरिकांना एक विनंती अशी आहे की आपण येथून पुढे जर आपल्या पूर्वजांचा, आपल्या वाडवडिलांच्या अशा काही प्रतिमा बनवत असाल तर त्यांचं पूर्ण नाव वगैरे, खाली जन्मदिनांक, मृत्यू दिनांक, वार, हे सगळं तुम्ही लिहा. त्याच्याशी उलट ते चांगलं आहे. आणि त्याच्याबरोबर
कोणतं विशेषण घ्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे? स्मृती रूप किंवा स्मृतिशेष. स्मृती रूप किंवा स्मृतिशेष म्हणजे काय होईल? आपल्यामध्ये ते आहेत, आपले ते ऊर्जा स्त्रोत आहेत, प्रेरणा स्त्रोत आहेत आणि ते आपल्यामध्येच आहेत. ही भावना आपल्याला खूप काही मानसिक आधार देऊन जाणारी आहे. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझी आपल्याला नम्र विनंती आहे की कृपया आपल्या परिचितातल्या सर्व व्यक्तींना हा व्हिडिओ पाठवा. लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र मंडळी विसरू नका. आणि असाच व्हिडिओ एखाद्या नवीन विषयावर जर हवा असेल तर कॉमेंटमध्ये टाकायला असा संकोच बाळगू नका बरं का, की कोण काय म्हणेल, माझं यूट्यूबवर हा जर मेसेज दिसला तर दुसरं कोणी हसेल. कुणीही हसणार नाही, उलट त्यांच्याही मनात कदाचित तो प्रश्न असू शकतो. तर मंडळी, मी आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहे आणि जर हे जे काही आपल्याला आवडलं असेल तर मला वाटते अनुकरण करायला हरकत नाही. अनुकरण करूयात आणि आपला समाज अधिक सशक्त करूयात. या भावनेनं आपला निरोप घेतो. थांबतो. धन्यवाद.